नमस्कार मित्रांनो, मी आहे महादेवी. महादेवीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे. मी बनवणार आहे आज दम आलू. सगळ्यात अगोदर आपण दम आलू साठी बटाटे घेतले आहेत. बटाट्याला एक 10 ते 15 मिनिटं आपण बॉईल करून घेऊ. बटाटा आपण उकडून घेतलेला आहे 15 मिनिटं. आता ह्याचे साल काढून घेऊ आपण बटाट्याचे, सगळे बटाटे, आणि असं गार करून घेऊ 10 मिनिटं. आता हे दम आलू साठी मसाला बनवून घेऊ आपण. मसाला भाजून घेऊ आपण असं 1-5 मिनिटं. धने घेतलेले आहेत, लाल मिरची, तमालपत्र आणि थोडासा गरम मसाला. तर भाजून घेऊ आपण यांना 1-2 मिनिटं. आता कढईत तेल ओतलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये बटाटे सोडून घेऊ आपण, गार झालेले असं सोलून घेतलेले. 1-5 मिनिटं तेलामध्ये आपण बटाटा फ्राय करून घेऊ. लालसर असं भाजून घेऊ आपण बटाट्याला. फोडणीची तयारी करू आपण. त्याच तेलामध्ये थोडंसं जिरं टाकून घेऊया जास्त. जिरं तडतडला की 3 कांदे घेतले मोठ्या आकाराचे बारीक चिरून. ते कांदा आपण लालसर असं भाजून घेऊया आपण. कांदा 1-2 मिनिटं. कांदा लालसर झालेला आहे, त्यामध्ये मसाला टाकून घेऊ आपण वाटलेला. 2 टमाटे पण टाकलेले ह्यामध्ये वाटून. पेस्ट बनवलेल्या टमाट्याची आणि त्या मसाल्याची एकत्रच. त्या टमाटा असा लालसर भाजून घेऊ याला तेल सुटूसपर्यंत थोडं 2 मिनिटं. आता मसाला सगळा भाजून झालेला आहे. अर्धा चमचा हळद टाकून घेऊ त्यामध्ये. 1 चमचा लाल तिखट टाकून घेऊ थोडंसं, पहिले टाकलेलं आहे आपण लाल मिरची वाटण्यामध्ये. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ. मिक्स करून घेऊया. वरतून थोडंसं हिंग टाकून देऊ. 1-2 मिनिटं आता ह्याला परतून घेऊ आपण. आता हे आपण बटाट्यात तळून घेतलेला आहे. या बटाटा ह्यामध्ये टाकून देऊ आपण मसाल्यामध्ये. ह्या मिक्स करून घेऊ आपण आता ह्याला 2 मिनिटं. आता आपण सगळ्या ह्यामध्ये बटाटे टाकून घेतलेले आहे. थोडंसं मसाल्याचं पाणी पण टाकलेलं आहे. मिक्स करून घेऊ आता आणि 1-5 मिनिटं ह्याला शिजू देऊ, वाफवून घेऊ आपण. 5 मिनिटं झालेलं आहे, आपण वाफवून घेतलेला आहे बटाटा. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि घरातली थोडीशी असं फ्रेश क्रीम आहे हे यामध्ये टाकून घेऊ. तयार आहे आपला दम आलू. तयार झालेला आहे मित्रांनो आपला दम आलू. 1 नंबर झालेला आहे असं खाण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत.